आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय गिरगावातून आहेत। हे दृश्य आपण पाहतोय गिरगावातली आहेत। पारंपरिक वेशभूषा करून पारंपरिक वाद्यांच्या गजरात अगदी उत्साहात ढोल लेझिम पथक सामील झालेले आहेत।
थेट दृश्य आपण पाहतोय गिरगावातले आहेत. अनेक कलाकार या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. गिरगावातील शोभायात्रेला अनेक वर्षांची परंपरा आहे आणि या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे. अनेक सिने कलाकार, टीव्ही कलाकार हे या शोभायात्रेत सहभागी झाल्याचं पाहायला मिळत आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी सांस्कृतिक महत्त्व प्राप्त झालेल्या वेगवेगळ्या शहरातून हिंदू नववर्षाच्या स्वागतासाठी शोभायात्रा काढल्या जातात. वेगवेगळ्या शहरात या शोभायात्रा काढल्या जातात. अगदी सकाळपासूनच या शोभायात्रांना सुरुवात होते. बस हिंदू और मुस्लिम एक हो जावे और एक भारत अखंड भारत बसावे, ये हमारी इच्छा है. नक्कीच. तर आपण बघतो हिंदू आणि मुस्लिम एक व्हावे आणि अखंड भारत जे आहे ते एकत्र व्हावं अशी एक संदेश देण्यात आलेला आहे. एकंदरीतच जे मुस्लिम बांधव आहेत ते देखील इथे सहभागी झालेले पाहायला मिळतात. पालखीवर फुलं उधळताना देखील ते पाहायला मिळतात. आपण जर बघितलं तर हा उत्साह जो आहे तो कमालीचा वाढलेला पाहायला मिळतोय आणि एकंदरीतच जो वेशभूषा ज्या आहेत त्या केलेल्या आहेत. आमदार राजेश मोरे देखील इथे सहभागी झालेले आहेत. श्रीकांत शिंदे आहेत. त्याचबरोबर विविध मंडळी जी आहेत डोंबिवलीतली ती इथे प्रतिष्ठित मंडळी सहभागी झालेलं पाहायला मिळत आहे. इथे तरुण मंडळी देखील काही सहभागी झालेली आहेत. पाण्याच्या बाटल्या देखील ते वाटताना पाहायला मिळतात. ही सगळी जी मंडळी आहेत ही मुस्लिम धर्मीय मंडळी आहेत. मात्र एकीचा संदेश ते देताना इथे पाहायला मिळत आहेत. श्रीकांत शिंदे जे आहेत ते देखील इथे आलेले पाहायला मिळत आहेत. खासदार श्रीकांत शिंदे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या यात्रेमध्ये सहभागी झाले. सर, दरवर्षीप्रमाणे उत्साह पाहायला मिळतोय, कसं बघतो? डोंबिवली आणि स्वागत यात्रा जी आहे हे एक वेगळं. शुभेच्छा. धन्यवाद. कसं वाटलं आमचा प्रोग्राम? छान छान एकदम छान. चला पुढे चला. शुभेच्छा शुभेच्छा. आणि तुम्हाला उद्याची आमच्यातर्फे दावत धन्यवाद. जामा मस्जिदमध्ये शुभेच्छा. चल घे. चलो अंकल जी चलो. हाँ थँक्यू. सर कसं बघताय या उत्साहाकडे? कारण आपण जर बघतो तर हिंदू धर्मीयांबरोबर मुस्लिम धर्मीय देखील इथे सहभागी झालेले पाहायला मिळतात. शुभेच्छा दिलेल्या त्यांनी पाहायला मिळतात. हे स्वागत यात्रेचं वैशिष्ट्य आहे आणि डोंबिवली आणि स्वागत यात्रा हे एक वेगळं समीकरण आहे. 27 वर्ष अगोदर या डोंबिवलीमध्ये या स्वागत यात्रेची सुरुवात झाली आणि आज देखील तीच परंपरा पुढे मोठ्या उत्साहामध्ये सगळे लोक घेऊन जात आहेत, डोंबिवलीकर घेऊन जात आहेत. आपण पाहत असाल की सगळे डोंबिवलीकर जे या स्वागत यात्रेमध्ये सहभागी झालेले आहेत.
अगदी मनमोहक अशी दृश्य आपण पाहतोय. गिरगावातली दृश्य आहेत. एकीकडे शोभायात्रा निघालेली आहे. या शोभायात्रेमध्ये बाईक रॅली देखील काढण्यात येते. तरुण पिढी या शोभायात्रेत सहभागी झालेली आहे. लेझिम, ढोल, पथक यात सामील झालेलं आहे. पारंपरिक वाद्यांच्या गजरात हा गजर केला जातोय आणि गुढीपाडवाचा उत्साह, जल्लोष, नववर्षाचा जल्लोष साजरा करायला सकाळपासूनच सुरुवात झालेली आहे. टाळ मृदुंगाचा गजर करत वातावरणात रंग भरले जात आहेत.